कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं आयुष्य आहे, मग का प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करतेय? का प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतेस तू आई? हे बघ, हे माझं आयुष्य आहे, त्याचं भलं वाईट काय व्हायचं असेल ना ते मी बघून घेईन, मध्ये पडू नका। विद्या, विद्या, ऐक माझं। काय करू या मुलीचा? ही काय वागण्याची पद्धत झाली? विद्या, हे बघ, शांत हो तू जरा। अगं ती चिडली आहे, आता तू पण चिडून तिच्यावर राग काढायला जाणार, तुमची भांडणं होणार, यातनं काही मार्ग निघणार आहे का? हे बघ, तूच मगाशी म्हणालीस ना की तुम्ही दोघं बसून व्यवस्थित बोलून काय तो मार्ग काढा, आणि तूच असं वागतेस। अहो पण तुम्ही बघताय ना कशी वागली ती। हे काय वागणे? असं अन्नाला उडवून लावणं बरोबर आहे का? एवढी समज नाही या मुलीमध्ये? विद्या, अगं केलंय तिने, झालंय ना आता। हे बघ, तू आत्ता रागात जाऊन तिला बोललीस तर त्याचा परिणाम काय होणार आहे सांग? आत्ता ती रागात आहे, जरा शांत होऊ देत तिला, नंतर मी बोलतो तिच्याशी। हो, खरंच तुम्हीच बोला तिच्याशी। मी शांतपणे बोलूच नाही शकणार या मुली बरोबर। बर, मी बोलतो, तू नको काळजी करूस। अरे देवा, आओ थांबा, काय करताय? मी उचलते, तुम्ही बसा। काय करावं? खरंच हो, लहान असती ना फटके लगावले असते मी या मुलीला। मुलं मोठे झाले तर मारता येत नाही ना? काय वागण्याची पद्धत आहे? स्वतःचं भलं बुरं काही काही कळू नये का यांना? खरंच अन्न हे पूर्ण ब्रह्म असं शिकवतो आम्ही मुलांना, आणि हे बघा काय वागतायत। अरे वा, सुनबाईनं काहीतरी भारी केलेलं दिसतंय बरं का? तू बघ फक्त आता। हा, पण हाय काय ती आहे, म्हणजे आज असं काचेच्या वाटीत एकदम। आयो, फळांचे तुकडे तर आहेत फक्त। मॅडम तुम्ही घ्या ना, थोडस टेस्ट तरी करा। नाही पण आज असं हाय काय की तुम्ही एवढं गोडधोड करायलाय? हो, आम्ही तुम्ही सांगितलेली रीत पूर्ण करून आलो ना, जिंकून आलो, म्हणून माझी इच्छा होती काहीतरी गोडधोड करावं, म्हणून फ्रूट कस्टर्ड केलंय। नाही म्हणजे काय म्हणायचं काय याला? काय हाय काय ती? नाव कळल्यावर काय चव बदलत्या काय? खाऊन बघ बाळ, खाऊन बघ, मग तुला पाहिजे ते नाव तूच ठेव। हा, खा। एक नंबर। बाबा नाही दिसत आहेत कुठे, मी बोलावून आणते त्यांना। अहो, बोलवून बी ते आले नाही तिथं, बाकीची सगळी मंडळी जमलेत का नाही इकडं? हा, नसल त्यांची इच्छा इथे यायची? धनाजी, त्यांच्या खोलीत पाठवून दे। नाही मॅडम, माझी इच्छा होती सगळ्यांनी एकत्र बसून खावं, तसं झालं तर बरं होईल। माझंही तेच म्हणणं आहे। मलाही सगळ्यांच्या बरोबर खायचंच आहे एकत्र, आणि असंही खोलीत एकट्याने पडून खाण्याचे दिवस गेले माझे आता। मी आता पूर्वीचा चारुहास आहे, अगदी पूर्वीचा। माझी चारुलता होती ना, त्यावेळचा चारुहास। मला सगळ्यांच्या बरोबर एकत्र राहण्यात, एकत्र गुण्यागोविंदाने
खाण्यापिण्यात इंटरेस्ट आहे, त्याच्यात माझा आनंद आहे. उगाच आपलं सगळ्यांच्यावर सत्ता गाजवण्यात मला काही आनंद नाहीये. आणि बाळा, तू ही एवढी सगळी तयारी केली आहेस, फळं वगैरे मागून घेतली असेल, स्वतः राबून बनवलेस, तर मी एकटा खोलीत का खाईन? मी इथं तुम्हा सगळ्यांच्या बरोबर खाणार. तूही घे ना बाळा. हो मी घेते, पण मॅडम घ्या ना तुम्ही, आधी टेस्ट करा ना प्लीज. खाऊन तर बघा, एक घास खाऊन बघा, नाही आवडलं तर राहून दे, पण टेस्ट तर करा आमच्यासाठी. हा खाणारच आहोत की आम्ही. चांगलं झालंय काय ते? हाताला चव आहे तुमच्या. कसंही सुनबाई, जे काही चांगलं असेल का नाही त्याला आम्ही चांगलंच म्हणतो, आणि जे चुकीचं असेल ते चुकीचंच. पण कसंही ना सुनबाई, तुमच्या हाताला चव आहे, तुमच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे, म्हणून तुम्ही स्वयंपाकघरात जाऊन काम करायची काही गरज नाही. तुम्हाला जे काही शिकवायचे ते शिकवा, ननाजीला करेल तो. तुम्हाला स्वयंपाकघरात जायची काही बी गरज नाही. हो तुम्ही म्हणताय तसं काही पदार्थांची रेसिपी सांगितली मी त्यांना, पण हा मग आता मला करावंसं वाटलं म्हणून केलं. अक्षरा करेक्ट आहे. एकतर हे अप्रतिम झालंय, अप्रतिम झालंय. आणि काही पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आपल्या माणसाला देण्यात जास्त मजा असते ना. तू बनवत जा बरं. हे इतकं परफेक्ट झालंय ना, म्हणजे गोडीला म्हणशील तर जास्त नाहीये, फिकं नाहीये, एकदम परफेक्ट आहे. जशी तू परफेक्ट आहेस ना तसंच. म्हणजे ताई म्हणते तसं खरंच लय भारी झालंय बरं का. खरंच जा की आदनं मधनं. हा दुःखा झालं. सगळ्यांनी एवढं आवडलंय, मी काय वेगळं सांगणार तुम्हाला. तुमच्या हाताची चव, तुमच्या मनातला सगळा गोडवा एक नाही याच्यात उतरलाय. हो पास झाला आता. साधीच डिश आहे ती, एवढं काय कौतुक करता. त्या वाट्या द्या ना. वहिनी सरकार म्या करतो की. नाही नाही ठीक आहे. बघितलं का, पडत्या फळाची आज्ञा नाही. म्हणजे बायकोनी कामं सांगितली आणि अधिपतीने लगेच ऐकली. म्हणजे आई साहेबांवरचं प्रेम काय कमी झालं का काय अधिपतींचं? हा नाही, म्हणजे आईसाठी कामं करावीत. आईसाठी कामं केली का नाही का मग पुण्य मिळतंय म्हणून म्हणलं. मावशे तू पण गणी ही गोष्ट कुठे घेऊन जाशील. आई साहेब आमच्यासाठी काय आहेत ते त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.